जहाल महिला माओवादी नेता तारक्का हिनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केलंय। या क्षणाची एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी। जहाल महिला माओवादी नेता तारक्कानं गडचिरोलीत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केलंय। तारक्का ही माओवाद्यांच्या संघटनेचं देशभरातलं दुसऱ्या क्रमांकाचं नेतृत्व असलेल्या केंद्रीय समितीची सदस्य आहे। भूपतीची ती पत्नी असून पश्चिम बंगालमध्ये चकमकीत ठार झालेला जहाल माओवादी नेता किशन याची ती वहिनी आहे। यासह तारक्कासह अन्यही काही जण आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शरण येत आहेत। 1983 मध्ये माओवाद्यांच्या संघटनेत दाखल होणारी गडचिरोलीतली पहिली महिला माओवादी म्हणून तारक्काची ओळख आहे। तारक्का माओवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीची सदस्य असून तारक्काचं मूळ नाव विमला सीडाम असं आहे। 170 पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांची नोंद तिच्यावर आहे। 4 राज्यात मिळून 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त बक्षीस तिच्या नावावर होतं। गडचिरोली जिल्ह्यातल्या माओवादी चळवळीत तारक्कानं सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावली होती। तारक्कासह अन्यही अनेक जण आता शरणागती स्वीकारतायत, आत्मसमर्पण करतायत आणि राज्याच्या गृह विभागाच्या करता ही एक मोठी गोष्ट आहे। गडचिरोली या आदिवासी भागातील आणि अत्यंत दुर्गम अशा भागातील हे सगळे रहिवासी यातले बहुसंख्य जण तारक्काच्या सोबत काम करणारे होते। तारक्का ही जहाल महिला माओवादी नेता तारक्का हिनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केलंय।